नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर सर्वात पहिली महत्त्वाची पायरी म्हणजे तुमचं डीमॅट अकाउंट आहे. डीमॅट अकाउंट हे मार्केटच्या गव्हर्निंग बॉडी सेबीनं मॅन्डेटरी पण केलेलं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत, की डीमॅट अकाउंट म्हणजे नेमकं काय आहे? आणि समजा एखाद्या ब्रोकरकडून आपण डीमॅट अकाउंट घरी बसल्या अगदी 10 मिनिटात कसं ओपन करू शकतो, हे प्रॅक्टिकल एक्झाम्पलसहित अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आणि आपण जी शेअर मार्केट सुरुवातीपासून शिकावाली जी बेसिक शेअर मार्केटविषयीची सीरीज घेऊन येत आहोत. हा व्हिडिओ त्याचा सेकंड पार्ट आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि पुढचे व्हिडिओ पण पहा, ज्यामुळे तुम्हाला शेअर मार्केटविषयी अगदी सुरुवातीपासून माहिती मिळेल. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण पैसे ठेवण्यासाठी जसं बँक अकाउंट वापरतो ना, तसंच कुठल्याही कंपनीचे तुम्ही शेअर्स घेतले असतील किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज घेतल्या असतील, यांना ठेवण्यासाठी तुम्हाला डीमॅट अकाउंट लागतं. डीमॅट अकाउंटचा शब्दशः अर्थ होतो डिमटेरियलाइज अकाउंट. डिमटेरियलाइज म्हणजे याला डिमटेरियलाइज का म्हणतात, याचं कारण असं की सुरुवातीला जे शेअर्स असायचे ते कागदोपत्राच्या स्वरूपात असायचे. तुमचे जे बॉन्ड्स वगैरे असतात ना, त्याच्यावरती लिहून द्यायला जायचं तुम्हाला की तुम्ही ह्या कंपनीचे शेअर्स घेतलेले आहेत. समजा तुम्ही 100 कंपन्यांचे शेअर्स घेतलेत, तर तुमच्याकडे 100 पेपर येणार आणि मग त्या पेपर्सना सांभाळणं, आता पाण्यामध्ये भिजले किंवा फाटले, ह्या रिस्क आल्या. तर हे मटेरियलाइज फिजिकल फॉर्ममध्ये शेअर असलेले डिजिटल स्वरूपात तुम्हाला अकाउंटमध्ये स्टोअर केल्या जातात. त्यामुळे याला डीमॅट अकाउंट असं म्हणतात. आता डीमॅट अकाउंट आवश्यक का आहे, तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सेबीनं हे अकाउंट तुम्हाला मॅन्डेटरी केलेलं आहे. मार्केटमध्ये कुठलीही तुम्हाला इन्व्हेस्टिंग करायची असेल किंवा ट्रेडिंग करायची असेल, दोन्हीसाठी पण तुम्हाला डीमॅट अकाउंट लागतं. थोडक्यात सांगायचं झालं तर डीमॅट अकाउंट हा तुमचा शेअर मार्केटसाठीचा एंट्री गेट आहे. यानंतर आपण या व्हिडिओमध्ये एखादं डीमॅट अकाउंट आपण कसं ओपन करू शकतो हे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर सध्या मी ग्रोचं ॲप यूज करतो. त्यामुळे ग्रोमध्ये तुम्ही जी प्रोसेस फॉलो करायची आहे ती कशी आहे, याचा एक शॉर्ट एक मिनिटाचा एक लाईव्ह एक्झाम्पल आपण पाहूयात. आज आपण पाहणार आहोत ग्रोमध्ये डीमॅट अकाउंट कसं ओपन करायचं. त्या अगोदर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. सर्वात पहिलं तुम्हाला तुमचं ग्रोचं ॲप ओपन करावं लागेल. त्यानंतर तुम्ही कंटिन्यू विथ गुगल कराल आणि तुमची मोबाईल नंबरची डिटेल्स वगैरे टाकून कन्फर्म कराल. त्यानंतर तुम्हाला OTP येईल. तो OTP तुम्हाला फिल करायचा आहे आणि कंटिन्यू टू अकाउंट सेटअप करायचं आहे. त्यानंतर ज्या काही परमिशन लागणार आहेत त्या परमिशन देऊन तुमचं बँक अकाउंट पण लिंक करावं लागेल. त्यानंतर पॅन कार्डची डिटेल्स भरून तुम्ही कुठला व्यवसाय करता, तसेच तुमच्या आईवडिलांचं नाव वगैरे भरून पण प्रोसीड करावं लागेल. आणि तुमची जी काही ॲन्युअल इन्कम आहे ती इन्कम, मॅरिटल स्टेटस आणि तुमचा जो काही ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंगचा अनुभव आहे, ज्यांचा नाही आहे त्यांनी अगदी सुरुवातीपासून हे करू शकता. त्यानंतर तुम्हाला डिजिटली आधार साईन करावा लागेल. आणि हे सगळं झाल्यानंतर तुमचं जे व्हिडिओ KYC छोटासा होईल आणि एक 7 दिवसाच्या आत तुम्हाला अकाउंट ओपन करून भेटेल. आता जाता जाता जे मार्केटमध्ये नवीन आहेत त्यांच्यासाठी काही टिप्स आहेत. मार्केटमध्ये एकदम छोट्या अमाऊंटपासून सुरुवात करा. अगदी सुरुवातीलाच मोठी अमाऊंट गुंतवणूक करू नका. ट्रेडिंगपेक्षा इन्व्हेस्टिंगवर जास्त फोकस करा सुरुवातीला. आणि कोणाच्याही टिप्सवरती ब्लाइंडली विश्वास ठेवून कुठलेही शेअर्स घेऊ नका. आणि रिस्क अगोदर समजून घेऊनच गुंतवणूक करा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला पण विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमधून कळवा. धन्यवाद.